TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घाटंजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक संदर्भात स्थानिक भारतीय जनता पक्षामध्ये निर्माण झालेला अंतर्गत कलह व गटबाजी। मित्रांनो, आपणास माहित आहे की काहीच महिन्यावर येऊन ठेपलेल्या घाटंजीसह यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही निवडणूक आयोग जाहीर करू शकतो। याआधी आम्ही घाटंजीत एका अशिक्षित माजी नगरसेवक तथा काँग्रेस शहराध्यक्षाला काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कशी देऊ शकतो याविषयी स्थानिक काँग्रेसचेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवून विरोध दर्शवला होता। हे विश्लेषण आमच्या TCN न्यूज मीडियावर आपण पाहिलेच आहे। त्या व्हिडिओला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि हजारोंच्या संख्येने लोकांनी तो पाहिला। जे वास्तव आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे दायित्व आहे। मित्रांनो, एक विनंती, हजारो प्रेक्षक आमचे व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राइब करायला विसरतात। आपल्या एका सबस्क्राइबमुळे आमचा उत्साह द्विगुणित होतो। समाजातील चांगल्या वाईट गोष्टी आम्ही ताकदीने मांडतो आणि अन्यायावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घाटंजी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह आणि गटबाजी आणि त्याचा येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीवर होणारा संभाव्य परिणाम। पण त्याआधी थोडे मागे जाऊया। सन 1975 मध्ये जेव्हा या देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी होत्या तेव्हा त्यांनी 35 जून 1975 रोजी देशात आणीबाणी घोषित केली। या काळात जनसंघ पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS यांनी लोकशाही व स्वातंत्र्य रक्षणासाठी मोठा लढा उभारला। त्या काळात घाटंजी तालुक्यातील अंजी नरसिंह येथील जनसंघाचे संघचालक स्वर्गीय मोहिनीराज चोपडे उर्फ भाऊसाहेब चोपडे यांनी जनसंघाच्या भूमिकेप्रमाणे आणीबाणी विरुद्ध ठाम उभे राहून जन आंदोलन केले। देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणीसह अनेक जनसंघ नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले। तसेच भाऊसाहेब चोपडे यांनाही तब्बल 19 महिने नागपूर येथील तुरुंगात ठेवण्यात आले। या काळात त्यांच्यावर मिसा या कायद्याखाली कारवाई करण्यात आली होती। मिसाचा पूर्ण अर्थ आहे मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट 1971, म्हणजेच आंतरिक सुरक्षा राखण्याचा कायदा। या कायद्यानुसार सरकारला कोणत्याही व्यक्तीला न्यायालयीन प्रक्रिया न करता थेट अटक करून तुरुंगात ठेवण्याचा अधिकार मिळत होता। आणीबाणीच्या काळात या कायद्याचा मोठ्या प्रमाणावर विरोधक दडपण्यासाठी दुरुपयोग करण्यात आला। भाऊसाहेब चोपडे यांनाही या काळात अनेक यातना देण्यात आल्या, परंतु ते डगमगले नाहीत। तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी जनसंघाचे काम अधिक जोमाने सुरू ठेवले। संघाचे रोपटे लावून घाटंजी परिसरात ते मोठे वृक्ष बनवले। याच प्रयत्नातून पुढे भारतीय जनता पक्षाला घाटंजीसह परिसरात ठोस बळ मिळाले। चोपडे यांचे योगदान व त्यांचा वारसा भाऊसाहेब चोपडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र मधुसूदन चोपडे यांनी संघाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले। ते भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहिले असून सध्या बुद्धिजीवी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। पूर्वी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार ठरवताना मधुसूदन चोपडे, स्वर्गीय दिनूभाऊ मोकळकर आणि इतर जुन्या संघनिष्ठ कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला जात असे। पक्षाच्या संघर्ष काळात जनहितासाठी तुरुंगवास भोगलेले हे जुने नेते आज मात्र पक्षात उपेक्षित झाल्याचे दृश्य दिसते। आजच्या घडीला घाटंजी नगर परिषद निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली असताना भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही। नगरसेवक पदासाठी इच्छुकांची यादी तयार नाही। स्थानिक पदाधिकारी स्वतःच म्हणतात, आम्हाला काही माहित नाही काय चालले आहे पक्षात। भाजपात नव्याने आलेल्या लोकांना जास्त महत्त्व दिले जात आहे, तर ज्यांनी पक्ष उभारला, संघटनेला रक्त घालून मजबूत केले त्यांना आज किंमत नाही। अशा जुन्या कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जखमी झालेला आहे। गटबाजीचे वास्तव, भाजपातील अनेक सक्रिय कार्यकर्ते आज काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निश्चय करत आहेत। TCN न्यूजकडे मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार भांबोरा येथील रामसिंग राठोड, भाजप माजी तालुका अध्यक्ष, मांजरीचे दत्ता कोंडेकर, तसेच घोटी, शिवणी, पारडी नसकडी, अंजी नरसिंह भागातील अनेक जुने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। या विभागाचे आमदार राजू तोडसाम व माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्यातही मान सन्मान विषयावरून वाद असल्याचे बोलले जात आहे। पारवेकर यांना विश्वासात घेतले जात नाही अशी चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विजयासाठी प्रचंड परिश्रम घेऊनही त्यांना आज दूर ठेवण्यात येत आहे। वरवर हे दोघे एका व्यासपीठावर हसत बोलत असले तरी अंदर की बात कुछ और ही है। पारवेकर यांनी घाटंजी नगराध्यक्ष पदाकरिता संजय गोडे, अजय पालतेवार,
रागिनी राऊत या तिघांची नावे सुचवली आहेत, तर आमदार तोडसाम यांनी गजानन ढवळे यांचे नाव पुढे केले आहे. अशीच परिस्थिती पांढरकवड्यातही आहे. पारवेकर यांनी तेथील नगराध्यक्ष पदाकरिता सोनू बोर्ले यांचे नाव सुचवले, तर आमदारांनी आनंद वैद्य यांना पुढे केले. या सगळ्या गटबाजीमुळे माजी खासदार आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा गट पूर्णपणे कोपऱ्यात गेला आहे. लोकसभा निवडणुकीत अहिर गटाने भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी काम केले नाही, असा आरोप मुनगंटीवार गटाकडून करण्यात येत आहे. त्यातच माजी मंत्री मदन येरावर, जे मुनगंटीवार गटाशी संबंधित समजले जातात, तेही आगामी MLC निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांचा हस्तक्षेप घाटंजी तालुक्यात वाढत असून त्यामुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष पसरत आहे. या सर्व गटतंट्यांमुळे, हेवे दाव्यांमुळे घाटंजीसह पांढरकवड्यात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची पूर्ण शक्यता आहे. ज्यांनी पक्षासाठी आयुष्य झोकून दिले, तुरुंगवास भोगला, जनतेत काम केले, त्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळला आहे. आज जर पक्षाला पुन्हा बळकट करायचे असेल तर अशा जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मानाने पुढे आणणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो, या विश्लेषणातून स्पष्ट होते की राजकारणात गटबाजी ही केवळ पक्षाला नाही तर लोकशाहीलाही कमकुवत करते. जे पक्षात समर्पित होते त्यांची उपेक्षा म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनातील ज्योत मंदावणे होय. आशा आहे की स्थानिक व राज्यस्तरीय नेतृत्व या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिल. व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा नम्र विनंती, आमच्या TCN न्यूज मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. आपल्या प्रत्येक सबस्क्रिप्शनमुळे आमचे बळ वाढते आणि आम्हाला अशाच वास्तवाधारित विश्लेषणात्मक बातम्या तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन एका विश्लेषणासह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.